हे गाईज गुड मॉर्निंग. वाजले 10. मी आत्ताशी उठली, बिछाण्यातून उठली मी 8 वाजताच. मी ट्रेल वगैरे एडिट केली, पोस्ट केली आणि आता माझी सकाळ झाली आहे. सो आता आवरायचं आहे, नाश्ता वगैरे करायचं आहे, खाऊन पिऊन क्लासला जायचं, क्लासला जाऊयात आणि मग कारण के बिना कुछ हो नहीं सकता मुझसे. ये नहीं करना है तो भी मैं करती हूँ. बुरी आदत. अभी ये जब मम्मी को पता चलेगा तो मैं आपको उसकी रिएक्शन दिखाती हूँ. लिटरली 12 वाजलेत आणि अजून सुद्धा मी आवरलं नाही. 1 वाजता माझा क्लास आहे आणि अजून सुद्धा मी अशीच बसले. मग अशी उठले, आवरलं, ब्रश वगैरे केला आणि नंतर परत येऊन रील्स स्क्रोल करत बसले होते. काय बोलू मी. आता आता आवरते. मी आता बनवते चहा. मी आज काही क्लासला गेली नाही आहे ना, कुठं गेली, घरातच आहे. बिकॉज मला मम्मी बोलली नको जाऊ क्लासला, काम आहे. बट ते काम पण नाही झालं, क्लासला पण नाही गेलं, काहीच नाही. घरात टाइमपास करते दिवसभर पंचायत. माझं नशीब एवढं खराब आहे ना की किती दिवसातून मी चहा बनवायला घेतला आणि 4 टाकायला दूधच नाही. आता काय करू. मला एकतर ब्लॅक टी आवडत नाही आणि चहा केलाय काळा चहा, बट त्यात टाकायला दूध नाही. आता मी डाळ भात आणि बटाट्याची भाजी खाणार आहे. बस बाई. हो, चहा तर काही भेटला नाही. सो डाळ भात वगैरे खाल्ला आणि त्यानंतर मी घर थोडंसं साफ केलं, आवरावरी केली, काम केलं घरातलं. त्यानंतर कपाट असेंबल करायचं मीन्स आधी केलं होतं, बट ते सारखं निघत होतं म्हणून मी काढून ते परत बसवलं. खाली माझे फ्रेंड्स आले कॉलेजचे, त्यांना हे द्यायचं आहे उज्जैनचे धागे आणि प्रसाद, ते देण्यासाठी. चला आता त्यांना भेटूयात, त्यांच्या रिॲक्शन्स बघूयात, ब्लॉगमध्ये घेऊयात. खाली गेले, या सगळ्यांना भेटले, मजा मस्ती केली, धिंगाणा केला. त्यानंतर त्यांना सगळ्यांना प्रसाद दिला. आणि तुम्हाला पण होतं का असं राईट हँड लेफ्ट हँडचं कन्फ्युजन? ते मला पण होतं. त्यानंतर वरती आले, मला चॉकलेट भेटल्यावर त्यांनी चॉकलेट दिलं. असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.